देशाची, सत्य समाज शेतकऱ्यांचा आवाज. म्हसवड पोलीस स्टेशनच्या कारवाईचा धडाका सुरूच. सध्या म्हसवड पोलीस स्टेशन ऍक्शन मोडवरती असल्याचं दिसून येत आहे. मौजे विरकरवाडी इथं मानगंगा नदीच्या कडेला व मठाच्या शेजारी हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती म्हसवड पोलीस स्टेशनला मिळताच म्हसवड पोलीस स्टेशनचे एपीआय संदीप पोमन आणि त्यांची सर्व टीम तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून हातभट्टी तयार होत असलेल्या ठिकाणाहून आरोपी आबा श्रीरंग बोडरे वय वर्ष 65 यांना ताब्यात घेतलं. त्या ठिकाणी असलेला सर्व मुद्देमाल म्हणजेच लोखंडी बॅरेल, प्लास्टिकचे बॅरेल, निळे बॅरेल, पांढरे कॅन इत्यादी साहित्य हातभट्टी तयार करण्यासाठी वापरत होते. हे सर्व साहित्य एकूण 29,000 रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि आरोपी आबा बोडरे वय वर्ष 65 यांना कलम 65 CDE प्रमाणे BNSS 35/3 नोटीस दिली. आरोपी आबा बोडरे यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे हातभट्टी सुरू केली होती. ही हातभट्टी पोलिसांनी नामशेष केली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे चालत असणारी हातभट्टी पूर्ण नष्ट करणारे म्हसवड पोलीस स्टेशनचे एपीआय संदीप पोमन, नवनाथ चिरकुळे, सतीश जाधव, अनिल वाघमोडे, होमगार्ड अक्षय गायकवाड इत्यादी उपस्थित होते. या कामगिरीबद्दल विरकरवाडी, देवापूर, म्हसवड इत्यादी भागातून म्हसवड पोलीस स्टेशनचं अभिनंदन होत आहे. भूमी महादेशाची न्यूज संपादक बापूसाहेब कोळेकर, धुळे.